राजकारणामध्ये दिलेला जो शब्द असतो तो जर पाळला गेला तर तुमची विश्वासार्हता टिकून राहते. मात्र शब्द देणारा नेमका कोण आहे, त्याच्याकडून कोणता शब्द घ्यायचा, त्याची विश्वासार्हता आहे का, त्यांनी ते शब्द का पाळले नाहीत, त्यांनी दिलेलं आश्वासन का मोडलं, आणि ते मोडल्यानंतर तुम्ही त्याचं काय वाकडं केलं. म्हणजे मी जर शब्द मोडला तर मलाही जाब विचारला जाईल, मलाही उत्तर द्यावं लागेल, परिणामी मला त्याची किंमत चुकवावी लागेल. याची भीती जेव्हा त्या लोकांमध्ये असते ना, तेव्हा ती लोक शब्द मोडत नाहीत. आता शब्द कोणाचा मोडत नाहीत, तर ज्यांच्यामध्ये धमक असते त्यांचा शब्द मोडत नाही. आता जे गांडू असतात, जे भित्रे असतात, त्यांची अवकात ज्या लोकांना माहीत असते तीच लोक तुम्हाला शब्द देतात आणि ते मोडतात आणि तुम्ही त्यांचं काहीही करू शकत नाही. आणि म्हणूनच राजकारणामध्ये कुणावर विश्वास ठेवायचा, कुणाकडून शब्द घ्यायचा, याला खूप महत्वाचं स्थान आहे.